जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज करावे तात्काळ. आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या सर्व ते अर्ज घ्या, जात पडताळणी समितीकडे पाठवून द्या, कारण त्या प्रांताकडून यावं लागतं अर्ज ते. आणि प्रांताने जर अर्ज रिजेक्ट केले असतील तर प्रांताकडे अर्ज प्रलंबित आहे किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज प्रलंबित आहेत, सगळी माहिती आहे उपलब्ध आहे. आमच्याकडे माहिती आलेली आहे. पण आता बहुतांशी काही लोकांनी त्यांचे जरंगे पाटलांनी काही तक्रारी केल्या असतील तर आम्ही निश्चितपणे दखल घेऊ आपण त्याची. नाही, त्यांना विनंती केली आपण आता आता त्याच्यानंतर मला वाटतं त्यांचं परत त्यांच्या अजून काही चर्चा झालेली नाही आहे. परत मागणी आली तर विचार करू त्यांचं काय, आणखीन काही वेगळी काय त्यांची भूमिका आहे, आणखी त्यांची काय वेगळी मागणी सरकारकडे मागणी असेल त्या संदर्भात काय विचार करू आपण. उपोषणाला बसण्याच्या अगोदर काही तुम्ही भेट घेणार सरकारचं शिष्टमंडळ म्हणून अजून कोणी त्यांची भेट? अजून काही तसं ठरलेलं नाही आहे. अजून तो विचार केलेला नाही आपण तसं. त्यांनी हाकेंनी पण आपल्यावरती आरोप केलाय की आपणही ओबीसीचं कुणबीचं प्रमाण असे आम्ही माझं म्हणणं आहे का हाकेंनी काही आरोप केला आपण त्याला उत्तर द्यायला थोडं बांधलं. त्यांना असं हाकेनं वाटत असेल आम्ही काही चुकीचं केलं असेल तर त्यांनी कोर्टात जावं ना, न्यायालयात मध्ये दाद मागावी. ज्यांना न्यायालयामध्ये काही किंमत नाही अशी लोक असे माध्यमांचा उपयोग करून आरोप करतात, त्यांच्या मी फार मदत देत नाही अशा गोष्टीला. वडेट्टीवारांचं असं